दिग्रस शहरातील अवैध गोवंशीय कत्तलखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत 5 जणांना अटक केली। या कारवाईत 14 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। प्राप्त माहितीवरून छापा टाकण्यात आला असता 14 लहान मोठ्या जनावरांना कत्तलीच्या उद्देशानं डांबून ठेवल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका केली। दरम्यान आरणी नाका परिसरात मोहम्मद तौफिक आणि मोहम्मद वाजिद हे दोघं गोमांसाचे तुकडे करून विक्रीसाठी तयारी करताना रंगेहात आढळले। पोलिसांनी त्यांच्याकडून 200 किलो गोमांस, सुऱ्या, वजन काटा आणि इतर साहित्य जप्त केलं। सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत विविध कलमान्वये दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे।